पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनीताई, तुम्ही इथे शिर्के वहिनी? हो, इथे केळकर वहिनींना भेटायला आले होते। कशा आहात तुम्ही? मी मस्त, तू कशी आहेस? ए सॉरी या, तू बोललेलं चालेल ना? मी बरी आहे। तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न झालं का? अगं नाही झालं अजून, आणि माझी अजूनही इच्छा आहे की तूच माझ्या भाचीच्या लग्नाचं मेकअप करावंस। मला नाही जमणार हो, म्हणजे आवडलं असतं पण तुझ्या नवऱ्याला नाही ना मान्य? हरकत नाही, पण जेव्हा कधी मत बदलेल तेव्हा मला नक्की सांग। हो, पण मला वाटत नाही तसं होईल वहिनी। मी फार आशावादी आहे या बाबतीत, आणि माझी विल पॉवर सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे। ठीक, भेटू। हो। काय करताय हो? दचकले ना मी। त्यासाठीच केलं मी, दचकायला। गुड। ती प्राजक्ता खूप बारीक झाली नाही? डाएट करते वाटतं। अहो, प्राजक्ता नव्हती ती, शिर्के वहिनी होत्या ती। पण आपल्या बाजूला तर सावंत काकू राहतात। अहो, अच्छा, त्या शिर्के वहिनी, त्या नऊवारी साडीवाल्या। तू त्यांना सांगितलंस ना तू त्यांच्याकडे काम नाही करणार? हो, सांगितलं मी त्यांना। व्हेरी गुड, गुड गर्ल, बाय। मी तुला एक मिनिट, सांभाळून काय करताय तुम्ही? मी तुला काहीतरी सांगणार होतो आणि मी तुला सांगायचं राहून गेलो। मी आज ते बसवाल्याला भेटलो, आधी कधी भेटलो नव्हतो ना, ऑफिसला असायचो ना मी। त्याला मी सांगितलं ही दोन्ही मुलं माझी आहेत, एकदम व्यवस्थित बस चालवायची, सेफ बेल्ट घालून। पण त्यांच्या त्या सीटवर तिकडे बेल्ट। ऐका ना, आपण तुम्हाला जे काही बोलायचंय ना घरी जाऊन बोलू। घरी जायचं? हो, मी सोडते तुम्हाला। मला कंटाळा येतोय घरी। अहो चला, मी सोडते तुम्हाला। काय चाललंय? हो, अरे याला पण माझ्यासारखी दाढी आहे ना, सेम सेम। तू आहे ना महिन्याचं सगळं बजेट हलवून टाकतोस। आता बिट्टूला पैसे पाठवायचे होते ना आपल्याला, अरे उगीच नवीन टाकीचं काढलंस। तू ना जीव घेऊन शांत बसशील माझा। घरात पाणी नाही तर स्वतःच बोंबाबोंब करतेस ना। तुम्हा बायकांशी ना कसं वागावं ना तेच कळत नाही मला। इकडून पण बोलायचं, तिकडून पण बोलायचं, डबल ढोलकी। आता पाण्याची टाकी बसवली तर का बसवली, नाही जर का नाही बसवली तर तुझ्या घराकडे लक्षच नाहीये। माणसाने करायचं तरी काय करायचंय? काही नाही, बायकोचं सगळं ऐकायचं। हे बघ प्राजक्ता, कंठाळे काकू आल्या? आल्या नाही, आल्यावर येणार आहे। झेल लवकर आटप। हो। अगं प्राजक्ता, त्या वाघमारांच्या घरात म्हणे काही प्रॉब्लेम झालाय? नाही हो काकू। अगं नाही काय, त्यांचं म्हणे बरंच नुकसान झालंय जमिनीच्या व्यवहारामध्ये। तरी बरं, वाघमारे प्रॉपर्टी मध्ये धंदा करत होते ना? हो ना, अशा माणसांनी असं केल्यावरती विश्वास तरी कोणावर ठेवायचा आता? म्हणजे व्यवहार करताना आता विचारच करावा लागेल। त्याच नादात त्यानं पिणं बिणं सुरू केलं वाटतं। पाहिलं ना आज कसा चालत होता, आणि तोल काय जात होता, आणि बोलत काय होता। अगं तुझी मैत्रीण त्याला कशी बशी आधार देऊन घेऊन गेली। अशी लोक आपल्या सोसायटी मध्येच नको। आमच्या घरी पोरं बाळा आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होईल? हो काकू, हे काय आहे? एवढीशी गोष्ट उगाच मोठी करताय ना तुम्ही। तुम्हाला ना दोघींना गॉसिप करण्याशिवाय दुसरं काही येतच नाही। लगेच भांडायला काय उठतेस? चला हो दाभाडे। श्रेयस टपरीवर भेटला ना तेव्हाच मला गडबड वाटली। अरे यार, मी घरापर्यंत जायला हवं होतं। आशुशी मला बोललंच पाहिजे, कारण श्रेयसची अशी सोसायटीमध्ये बदनामी नको व्हायला।
बाबा तुम्ही जेवायला बसा, तुमचं पान वाढले. हा जरा हिशोब संपू देत, नंतर जेवूया. अहो जेवून घ्या. थांब ना जरा, मी महत्वाचं काम करतोय. मग कू येण्याच्या आधी संपवायचं मला. थांब. अहो काय करताय तुम्ही हे? अगं कूची बावली आहे, तिला तयार करतोय असं वेणी वेणी बांधून जरा मस्त. म्हणजे कू आली का तिला सरप्राईज. हे सगळं करणं थांबवा तुम्ही. ती बावली दे मला परत. नाही देणार मी. अश्विनी बावली दे यार मला. मी सांगितलं ना तुम्हाला नाही देणार म्हणून. हे तुमचं जे वागणं आहे ना ते अगोदर थांबवा तुम्ही. ऑफिसला जा आणि काम सुरू करा. कर्ज आहे ना आपल्या डोक्यावर, लोकांचं कर्ज फेडायचं आहे ना. मग असं लहान मुलांसारखं वागून चालेल का तुम्हाला? नाही ना. घरात आई बाबा आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या समोर असं वागणं बरं दिसतं का? आणि असं वागून ह्या सगळ्यातनं आपल्याला काही मार्ग सापडेल का? नाही ना. आपले पैसे, आपला गेलेला प्लॉट परत मिळणार आहे का? नाही मिळणार ना. हे कळत नाही का तुम्हाला? त्याच्यापेक्षा काम सुरू करा ना. विद्युतशी बोला, त्याच्या सरांकडे, सबमिसांकडे जा, बघा त्यातनं काही तोडगा निघतोय, काही मार्ग सापडतो का, काहीतरी प्रयत्न. किती बोलतेस? तोंड दुखत नाही का तुझं? तुला ना शिक्षिका असायला हवं होतं शाळेत. जेव्हा बघा जो येईल त्याला शिकवत असते नुसती. ती माझी बहीण बोलते ना ते बरोबर आहे. सगळ्यांना लेक्चर देत असतेस जसं काय तूच हुशार आहेस आणि आम्हाला सगळ्यांना काय कळतच नाही. बरोबर आहे तिचं, पण तू हुशार नाहीयेस कारण तुझ्यामुळे खड्ड्यात गेलो मी. नाहीये मी हुशार, नाही कळत मला यातलं. पण तुम्ही आता जे वागताय ते सगळं शहाणपणाचं आहे का? कर्ज आहे ना आपल्या डोक्यावर, पैशांची गरज आहे ना. मग असं घरात बसून चालणार आहे का? हे तुमचं वागणं योग्य आहे का? शोभतं का तुम्हाला हे वागणं? सांगा मला. मला जे करायचं ते मी करणार. तू माझ्यामध्ये नको पडूस. तुला माहिती आहे ना माझ्या डोक्यावर किती टेन्शन आहे ते. माहिती आहे ना मला तुमच्या डोक्यावर खूप टेन्शन आहे. पण टेन्शन मध्ये माणूस असं नाही वागत. तुम्ही म्हणता ना की मी तुम्हाला खड्ड्यात घातलंय ना मी खड्ड्यात. मग मारा हात पाय, त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न तरी करा. तुम्ही काहीच करत नाही, नुसतं बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? मला शहाणपणा शिकवू नकोस. मला जे करायचं तेच मी करणार. तू माझ्यामध्ये नको येऊस ग. ती बावली दे मला. मी पडणार तुमच्यामध्ये. कारण जेव्हा जेव्हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न येईल ना तेव्हा मी तुमच्यामध्ये पडणार. कारण तुमच्या वागण्याचा त्यांच्यावर परिणाम होतोय. दिवसा सुद्धा तुम्ही बाटली दे. नाही देणार. अश्विनी माझ्याकडे पैसे नाहीत, ती बाटली दे परत मला. ही बाटली मी कचऱ्याच्या बादलीत फेकणार आहे आता. आगाऊपणा करू नकोस. बाटली दे मला. काय करताय तुम्ही? कसे वागताय? बाबा तिकडे समोर बसले, याची तरी जरा लाज बाळगा. आता हे घर इतकं छोटं आहे, कोणाकोणाची लाज राखू मी? दे ती बाटली दे ना. नाही देणार सांगितलं ना. एक सिप दे ना प्लीज. नाही देणार. तुम्ही जेवून घ्या. नाही सांगितलं ना मी. महंगा पडेगा. काय महाग पडायचं बाकी राहिले अजून सांगा ना. तुमच्या बहिणीचे 45,000 रुपये हरवले असं तिचं म्हणणं आहे. ते मयूने घेतलेत असंही तिचं म्हणणं आहे. ह्या गोष्टीचा छडा लावण्याऐवजी, शहानिशा करण्याऐवजी तुम्ही बावलीच्या केसांच्या वेण्या घालत बसलात. तुम्ही जेवा आणि मला पैसे शोधायला मदत करा. कारण जोपर्यंत 45,000 रुपये कुठे गेलेत हे मला कळत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आणि तुम्हालाही स्वस्त बसू देणार नाही. कळलं? अरे खरंच यार, मी पैसे घरी विसरले. मयू यार, तुझ्यामुळे ना नेहमी प्लॅन फ्लॉप होतो. मी उद्या नक्की भरेन, प्रॉमिस. बरं ते सगळं जाऊ दे गाईस, मला ना खूप भूक लागलीये. आपण कॅन्टीन मध्ये जाऊया का? तसंही आजचं लेक्चर ना खूप डोक्यावर न गेलंय. हो यार, मलाही भूक लागली. चला कॅन्टीनला जाऊयात. रबर मयू, ऐक ना, तू पैसे खरंच घरी विसरलीयस? हो, किती वेळा सांगू तुला? पैसे घरी विसरली असेल तर मग इट्स ओके.
पण मग तू लेक्चर मध्ये सरांना इन्स्टॉलमेंट बद्दल का विचारत होतीस? अरे ते एक माहिती म्हणून जस्ट विचारून ठेवलं. माहिती? पण का? तू फोनवर पण असंच काहीतरी बोलत होतीस. पैशांची सोय नक्की झाली आहे ना? हो झालीये. मयू, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? नाहीतर मी देते. हो रुद्र, सगळं ठीक आहे. पैशांची सोय झालीये, फक्त आणायला विसरले. संजू शाळेतून आला का विचारायला हवं. काय? हा नाही काय नाही, चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. मयू खरंच सांग मला, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? हो ठीक आहे ठीक आहे, चल चल लवकर, ते पुढे गेले. बर चल. अगं कशाला कंबर मोडून घेतेस? अहो आई, पैसे कुठे सापडतायत का ते बघते. यांनी सांगितलंय ना, शिल्पी आल्याशिवाय काही करायचं नाही. गादी खाली चुकून ठेवले असतील तर आई. सगळे एकजात हट्टी आहेत या घरात. हे सगळं झालं असेल ना, तर जरा माझ्यासाठी चहा ठेव. हो ठेवते. मयुरी, हॅलो, बोल ग मयू. अगं आई, संजू कू आले का ग शाळेतून? अगं त्यांना यायला अजून वेळ आहे. मी चहा करते आणि जाते. ऐक ना, तू नको जाऊ, मी जाते बस स्टॉपवर आणि त्यांना पिक करते. अगं पण तोपर्यंत पोहोचशील का तू? पोचावंच लागेल ना मला. म्हणजे? अगं म्हणजे माझं आटपलं इकडचं सगळं आणि मी निघाले सुद्धा, तर मी येताना घेऊन येते ना त्यांना. बरं पण वेळेवर पोहोच तू. मयू ऐक ना ग बाळा, मी ना अख्ख्या घरात पैसे शोधले, मला कुठेही सापडत नाहीयेत. खूप टेन्शन आलंय ग. कुठे गेले असतील ग पैसे? आई ऐक ना, मी जरा बिझी आहे, मी तुला नंतर कॉल करते. हा बाय. बरं बाय. आई सॉरी यार, मला तुझ्याशी इतकं खोटं बोलावं लागतंय. तीन जुलै 2022. ओके. तू एक काम कर अश्विनी, खाली कम्युनिटी हॉलमध्ये बांधकाम चालू आहे ना, त्या मजुरांकडून कुदळ आणि पावडं घेऊन ये आणि हे सगळं फ्लोरिंग भिंती खोदून काढ, म्हणजे पैसे मिळतील तुला. बाबा मी फक्त कितीदा सांगितलं तुला, या घरात माझं कोणी ऐकत नाही. तुलाही ऐकायचं नसेल तर यानंतर मी तुला बोलणार नाही काहीही. बोललो होतो ना तुला, शिल्पी येत नाही तोपर्यंत हा विषय बंद ठेवायचा. कशाला उगाच? शिल्पी, संजू, शिल्पी, अगं काय झालं? काही नाही केलं बाबा, काही नाही केलं. शिल्पी, तू आता कशी काय आलीस आणि संजूला कशी काय घेऊन आलीस? संजू काय झालं बाळा, का रडतोयस तू? काय झालं? काय होतंय? त्रास होतो का? काही पोटात दुखते का तुझ्या? नाही मम्मी, मी काही नाही केलं. शिल्पी काय प्रकार आहे सगळा? उठ, इकडे ये. मला आता नीट सांग, ते पैसे तुझ्या दप्तरात कसे आले? मला माहित मम्मा. सरळ सरळ सांगायचं मला. शिल्पी काय झालंय? काय केलंय संजूने? चोरी केलीये तुझ्या नातवाने. काय? मी काही नाही केलं मामी. मम्मी मी खरंच बोलतोय, मी काही नाही केलं. संजू, मी परत एकदा विचारतीये, कसे आले ते पैसे तुझ्या दप्तरात? सांगणारच की नाही तू? मी काही नाही केलं. अगं कोणते पैसे? माझे 45,000. ते संजूने चोरले? हो, संजूच्या दप्तरात पैसे सापडले. मला शाळेतून त्याच्या प्रिन्सिपलचा फोन आला होता.
त्याच्या दप्तरात इतकी कॅश बघून त्याच्या शाळेतले सुद्धा सगळेच जण भांबावले होते. मी इमिजिएटली शाळेत गेले तेव्हा मला समजलं की एवढी मोठी कॅश म्हणजे जी घरात हरवली होती ती याच्या दप्तरात सापडली आहे. तुम्ही पेरेंट्स कसे बेजबाबदार आहात. मुळात एवढी कॅश त्याच्या हातात पडतेच कशी तुम्हाला कसं कळत नाही. एवढी कॅश त्याच्या दप्तरात आहे म्हणजे लहान मुलांच्या जीवाला केवढा मोठा धोका आहे हे तुम्हाला कळत नाही का. आला ना फलाना. 2 तास साधारण लेक्चर ऐकवलंय त्यांनी मला आणि मला सगळं गपचूप ऐकून घ्यावं लागलं. आणि हा काही केल्या त्यांच्या समोर कबूलच करेना की त्याने चोरी केलीये म्हणून. मम्मी मी खरंच बोलतोय, मी काय नाही केलं. संजू तुझ्या दप्तरात पैसे कुठून आले बाळा? मामी मी बॅगेतून नोटबुक काढत होतो तेव्हा मला पैसे दिसले. मी ते पैसे टीचरकडे घेऊन गेलो आणि टीचरला दाखवले. मग टीचरने प्रिन्सिपल सरांना फोन केला. मग प्रिन्सिपल सरांनी मम्मीला फोन केला. किती ड्रामा. इकडे ये. मला अजिबात नाटकं नको ना संजू. कसे आले ते पैसे तुझ्या दप्तरात? कसे आले काय नाही माहिती. अरे ते पैशांना काय पाय फुटले होते का तुझ्या दप्तरात येऊन बसायला? काय वाटेल ते बोलतोय हा. ऐकणार नाहीस. नको मारू. शिल्पी बाच्याला मारू नको. पुरे आता तुझे पैसे तुला मिळालेत ना? नाही इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी याला. याच्याकडनं खरं कसं काढून घ्यायचं ते मला बरोबर माहितीये. काय करते तू? संजू बाहेर ये. अगं तू काय वेडी झालीस का? काय करते तू? संजू बाहेर ये. बाहेर ये. दादा तू प्लीज मध्ये पडू नकोस हा. मम्मा मारू नको प्लीज, मारू नको. संजू बऱ्या बोलाने बाहेर ये नाहीतर तुला आता जेवढे फटके पडलेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट फटके पडतील. बाहेर ये तू. आत्तू तुझ्या हातात झाडू काय आणि संजू का रडतोय? संजू बाहेर ये. माझ्या समोर ये इकडे. आई काय झालंय? तू थांब जरा. शिल्पी 1 मिनिट थांबशील का? मला जरा त्याला विचारू देत. संजू बाळा सांग मला तुझ्या दप्तरात पैसे कुठून आले? मला नाही माहित. संजू आता मी जे विचारतीये ना त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे नाहीतर खरंच झाडूचे फटके पडतील तुला. अगं तू सांगतोय ना नाही त्याला नाही माहित म्हणून. अगं असं लेकराला नको मारूस. आई प्लीज प्लीज कोणीच मध्ये बोलू नका ग. मला करू द्या काय करायचं ते. संजू तू खरं बोलणार आहेस का नाही? नाहीतर नाही संजूला नाही मारायचं. तू इथून बाजूला हो आधी नाहीतर तुलाही फटके पडतील माझ्याकडनं. बाजूला हो. मम्मा गॉड प्रॉमिस मी चोरी नाही केली. अरे मग तुझ्या बॅगेत ते पैसे आले कसे? मला नाही माहित. तू परत खोटं बोलतोस माझ्याशी. अगं मयुरी हात सोडा. मयुरी हात सोड. तू आत्या संजूला मारू नकोस. मयू तू आधी बाजूला हो. मयुरी अगं बाजूला हो. त्याने चोरी केलीये. मी खरंच काय केलं नाही. मी पैसे नाही घेतले. मयू बाजूला हो. आत्या चोरी संजूने नाही मी केली.